नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना. तर राज्यातील निराधार योजनेसह दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये 2 महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच की आता एप्रिल 2026 पासून दिव्यांग बांधवांना दिले जाणारे मानसिक पेन्शन हे आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता 22 एप्रिल 2026 रोजी या दिव्यांग लाभार्थ्यांना ₹2,500 मानधन वितरित करण्यासाठी 11,45,93,हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. याच अनुषंगाने गेल्या 2 दिवसांपासून लाभार्थ्यांना खात्यांमध्ये या एप्रिल महिन्याच्या मानधनाचं वितरण देखील करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु हा निधी अपुरा असल्यामुळे भरपूर साऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये एप्रिल महिन्याचं मानधन वितरित करण्यात आलेलं नव्हतं. अशाच लाभार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचं मानधन वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता 12,54,07,000 रुपये म्हणजेच की इतका निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्यांच्यामध्ये उर्वरित असलेले लाभार्थी अशा लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये आता एप्रिल महिन्याच्या थकीत असलेल्या मानधनाचं वितरित केलं जाणार आहे. निराधार योजना राज्यांमध्ये राबवली जात असताना या अंतर्गत जो काही आस्थापन वेगळे जसं की वेतनेनंतर इतका जो काही खर्च असतो, हा खर्च सुद्धा गेल्या बऱ्याच दिवसांपासून मिळाला नव्हता. याच अनुषंगाने यांच्या अंतर्गत असलेली बरीच सारी कामं लाभार्थ्यांची अटकत होती. अशा प्रकारे आता संजय गांधी निराधार योजना सह भूमी शेत मजुरांना अर्थसहाय्य योजनेच्या जिल्हा स्थापनांचे वेतन म्हणजेच की वेतनोत्तर खर्चासाठी सुद्धा 30 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी 47,75,48,700 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनासाठी 19,15,42,500 एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आकडेवारी आपण विभागणे सुद्धा पाहू शकतात. म्हणजेच की आता लिटरली असतं कर्मचारी जे काही कार्यालय आहे ते कार्यालयात सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडली या ठिकाणी जाणार आहे. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.